इकडंच आहे बटन. हॅलो माय यूट्यूब फॅमिली, कसे आहात सगळे? मजेत ना? गुड मॉर्निंग. तर आम्ही पण खूप मजेत आहोत. आणि आज आहे 23 ऑगस्ट आणि आज आहे माझ्या लाडक्या परीचा बड्डे, आमच्या डॉलीचा. तर डॉलीला खूप सारे गिफ्ट्स आणलेत आम्ही. आणि आजचा ब्लॉग खूप छान होणार आहे कारण सगळे पाहुणे वगैरे येणार आहेत बड्डेला आणि खूप छान बड्डे होणार. तर डॉली, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आम्ही तिला रात्रीच विश केले, तरी पण एकदा कॅमेरामध्ये बोललो विश करावं. तर ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा. डॉलीला आज रेडी करणार आहे तिच्या स्कूलमध्ये पण आम्ही गिफ्ट घेतले द्यायला. तर ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा. तर बघा यूट्यूब फॅमिली, हा आहे डॉलीचा फायनल लुक शाळेचा. तिला शाळेसाठी तयार केली मी आणि हा फ्रॉक घेतलाय तिच्या पप्पानी काल तिला. काय काय घेतलं शाळेत? चॉकलेट, पेन आणि झाड. हां, एक झाड गुलाबाचं आम्ही शाळेला दिलंय तिच्या बड्डे निमित्त. पेन शिक्षकांसाठी आणि चॉकलेट मुलींना वर्गात. ओके. तर चला चल आम्ही शाळेत. हे झाड घेतले डॉलीला बड्डे निमित्त गिफ्ट दिला. चला. हा आहे डॉलीचा फायनल लुक. कशी दिसते सांगा? चला. हे बघा आमची आरू. ह्या खड्ड्यातनं रोड काढत आम्ही चाललोय. तर बघा हे झाड घेतले आम्ही. आणि हा डॉली बघा, मगाशी गळ्यातलं नव्हतं घातलं, आता गळ्यातलं घातलं. खूप छान दिसायला लागले आता. पाऊस पडून गेलाय थोडासा. डॉलीला सोडून आले घरी आणि एवढं गरम होतं बापरे, घामाच्या धारा लागले. आणि पाऊस तर काय नाही, फक्त वातावरण तसं झालंय. एवढं गरम होतंय बघा बाहेर. आणि तिच्या पप्पांचा फोन आलाय की मला काहीतरी नाश्त्याला बनव. तर चला मी आता पोहे बनवणार आहे त्यांना नाश्त्याला. डॉली गेली शाळेत. त्या मॅडम म्हणत होते की थांबा थांबा, तुमचं फोटो काढायचं आहे झाड देताना आणि तुमच्या हातूनच ते झाड लावा. पण उशीर होत होता खूप, घरी काम पण खूप आहे आज बड्डेमुळं. त्यामुळे मी म्हटलं नको मॅडम, तुम्ही लावा, आम्ही जातो. फोटो पण नाही काढला. तर चला, डॉलीला 12 वाजता आणायचं शाळेतून. आज तुमची शाळा 9 ते 12 आहे. ब्लॉग पर बने रहिए. तर बघा डॉली शाळेतून आलेली आहे. आणि आमच्या साहेबांचं चाललंय डेकोरेशन करायचं. हे बघा थोडेफार फुगे लावले त्यांनी. इकडं गाणी ऐकत लावले, पण मी आवाज कमी केलाय. इकडं पण फुगे फुगू ठेवलेत असे. या पंपाने फुगवते बघ, पंपाने. बड्डे गर्ल काय माहिती बघूया आपण. बड्डे गर्ल बोला, बोला, काही बोला. यूट्यूब फॅमिलीसाठी बोला 2 शब्द. अरे बोट सर जरा काम करू दे मला. हे असंच आहे. उठ. तर बघा अख्ख्या बिल्डिंगला निमंत्रण दिलंय. आम्ही आता चालू बाजारातून सगळी तयारी करून. तर चॉकलेट, फरसाण, समोस्यांची ऑर्डर दिली. 70 समोसे. अजून खूप काही आहे ते. आणि डॉलीला भरपूर सारे गिफ्ट पण येणार आहेत. काय मी काय केलं? आपण फुटला फुगा आणि मला बोलतात. इथं लावलेला एक फुगा फुटला होता.
आलेले आहेत सगळे. सगळे तिकडे आले. आणि हा युवी खूप त्रास देतो. युवी बाळ युवी गेला. इंतजार बोलो बोलो भाई बोलो. मुझे बोली ही नहीं थी आपने. मैंने बोली थी आप बहुत चीटिंग करते हो. मैं कहाँ चीटिंग थी? किसके सामने बोली थी? मेरे सामने बोली थी. बस मैडम उसके बाद 7:30 बजे बोली थी आप चीटिंग की. 8 बजे अभी तक केक नहीं दिख रहा है तुम्हारे. ये 7:30 बजे बुलाई मुझे. अभी 8 बज गया है. केक ही इसका गायब है. हमें लगा भाभी लेके आए. मुझे इंतजार कर रही थी. बोले याद ही लेट आई इसलिए मैं केक नहीं काट रही हूँ. थैंक यू. शांभवी येईल की. ती राहू दे. समोसे दिदे दिदे ऐक की आतमध्ये शेत भेटले. अजून ऐक बघ दे समजायला. या वर तिकडच आहे बटन. शांबू तो माव 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 ती बोलवती माव. गबरे बोलव गेला. कायची घेऊन. तर सगळ्यांना समोसे केक चॉकलेट फरसाण वाटलं आणि एवढी पुरा घरभर पसारा झाला. कारण सगळे बिल्डिंगचे लोक आले होते. पूर्ण सगळ्या घरामध्ये किचन कट्ट्यामध्ये किचनमध्ये हॉलमध्ये सगळीकडे एवढा कचरा बापरे. हे बघा समोशाचा बॉक्स पूर्ण बॉक्स खाली झाला. समोसे दिले होते कधी आणि मुलं इथं बाहेर खेळत होती आणि आम्ही जेवायचे अजून बाकी होतो. आणि पोरांना कशाचा आनंद झाला तर काय माहिती डान्स करत होती खूप. तर फ्रेंड्स सगळे गेले त्यांच्या घरी आणि सगळं साफसफाई करून इतकी एवढा कचरा बोलायचं काम नाही. आणि डॉलीला गिफ्ट तर भरपूर आले. पिशवी गच्च भरून आणि अजून दुसरी पिशवी. कारण लोक चिवडी होती आणि ते जिताला एक गिफ्ट आणतात काकांनी. तिच्या मावानी काकांनी दोघींना 2 वॉच. अजून काय कसा झाला बड्डे डॉलीचा. तिकडे दीदीच्या बड्डेचा ब्लॉगच आम्ही नाही बनवला. असं मम्मी तशीच करते. नसून बड्डे गावी नाही. बड्डे संपला आता. बड्डे नाही झालं. बड्डे बरं चला तुम्हाला
तुम्हाला आमचा बड्डेचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तब तक के लिए बाय बाय, गुड नाईट, टेक केअर. तर खूप छान असा बड्डे झाला. सगळे आले होते, खूप भारी वाटलं आणि डॉलीला खूप सारे गिफ्ट्स आले. तिने सगळे असे मांडून ठेवले होते आणि मोजत होती किती आले गिफ्ट. तर सगळे तिला जे उपयोगी येतील शाळेसाठी शिक्षणासाठी असेच गिफ्ट आले होते. वह्या, पेन, स्केच पेन, ड्रॉइंगचे पूर्ण साहित्य आणि सेलिब्रेशनचे बॉक्स दिले होते. तर ती खूप खूप खुश होती आणि पर्स वगैरे पण दिल्या होत्या. तिच्या मावने पण दिलेली पर्स आणि ती खूप खुश होती. डॉली मोजत होती आणि सारखी बघत होती गिफ्ट.